आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात पैठणमध्ये संत एकनाथ महाराज पालखी मानाच्या अधिकाराचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। आज संत एकनाथांचा पालखी सोहळा सुरू होत असून पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। मात्र त्याआधी एकनाथ महाराज संस्थान आणि नाथ वंशज हे पुन्हा आमने-सामने आलेत। संत एकनाथ महाराजांच्या पारंपरिक पालखी मार्गावरून दुसरी पालखी किंवा दिंडी काढण्यास मनाई करावी अशी मागणी संस्थानने जिल्हा प्रशासनाने केली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी संस्थानची मागणी आहे। तर नाथ वंशजांनी मात्र पायी दिंडी ही आपली 1971 पूर्वीची परंपरा आहे असं सांगत कोणत्याही परिस्थितीत यावर्षीही नियोजनानुसार दिंडी काढणारच असं म्हटलंय। आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेतं याकडे वारकरी आणि भाविकांचं लक्ष आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, हा वाद नेमका काय आहे, संस्थानाचं नेमकं म्हणणं काय आहे, प्रशासनाची भूमिका काय आहे? हे जे पत्र लिहिलेलं आहे ते नाथांचे दत्तक वंशजांनी लिहिलेलं आहे आणि 2013 रोजी या सगळा वादा जो आहे त्यात सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला होता की पालखीचा जो संपूर्ण मान असेल तो रघुनाथबुवा गोसावी यांच्याकडे असेल, जे दत्तक पुत्र आहेत। मात्र याला सातत्यानं वंशजांकडनं विरोध होतो आणि त्या वर्षीपासूनच 2 पालख्या या ठिकाणी काढल्या जातात आणि त्यामुळे रघुनाथबुवांचं असं म्हणणं होतं की त्याच मार्गानं दुसरी पालखी या ठिकाणी काढण्यात येऊ नये, कारण की हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा देखील अवमान आहे। तसं पत्र या ठिकाणी लिहिलं आहे। मात्र दुसरीकडे नाथांचे जे वंशज आहेत छैया महाराज यांचं असं म्हणणं आहे की ह्या 1971 पासून ही पालखी निघते आणि त्यामुळे ही पालखी या निघते। मात्र कधी या सगळ्यांचा वाद होतो, कधी होत नाही। मात्र यावर्षी देखील पुन्हा हा वाद या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता यात प्रशासन नेमके काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज पालखी जी नाथांची पालखी आहे, जी मानांच्या पालख्यापैकी एक आहे, ती पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि दुपारी ही काही वेळातच ही पालखी जी आहे ती नाथांच्या मंदिरातून समाधी मंदिराकडे जाईल आणि समाधी मंदिराकडून साधारणपणे सूर्यास्ताच्या वेळी ती पंढरपूरकडे मार्गक्रमण करेल। मात्र यावर्षी देखील 2 पालख्या निघणार आहेत का याचं उत्तर आता आपल्याला काही वेळात निघेल। मात्र हा सातत्यानं वाद पंढरपूरमध्ये नाथांच्या पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर संत एकनाथ महाराज पालखी मानाच्या अधिकाराचा वाद आता ऐरणीवर आलेला आहे। पुढच्या काही तासांमध्ये संत एकनाथ महाराजांची पालखी ही पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। पण एकनाथ महाराजांच्या नावे दुसरी पालखी काढण्यास संस्थांचा विरोध आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करा अशी भूमिका संस्थानने घेतलेली आहे। या सगळ्या संदर्भात आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। संत एकनाथ महाराज संस्थानच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून पारंपरिक पालखी मार्गावरून दुसरी पालखी किंवा दिंडी काढण्यास प्रतिबंध घालावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे।